इकडे मालेगावमध्ये प्रभाग क्रमांक 20 मधले माजी आमदार रशीद शेख यांच्याशी बातचीत केलेली आहे। या सगळ्या निवडणुकांच्या आणि मतदानाच्या पार्श्वभूमीवरती आमचे प्रतिनिधी सागर वैद्य यांनी निवडणुकीमध्ये खरं तर भाजपच्या विजयाचा वारू रोखला गेला, यापेक्षाही काँग्रेसला इथे चांगला विजय मिळताना दिसतोय, हे अधिक महत्वाचं आहे। आणि या विजयाचे शिल्पकार अर्थातच माजी आमदार रशीद शेख आहेत। रशीदभाई आणि त्यांच्या पत्नी ताहिरा शेख या सुद्धा नगरसेवक म्हणून निवडणुकीला उभ्या होत्या आणि ते दोघेही जण जिंकून आले। आत्ताचे जे विद्यमान काँग्रेसचे आमदार आहेत आसिफ शेख, त्यांचे वडील असलेले रशीदभाई हे ज्येष्ठ आमदार सुद्धा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महापौर पदाचे प्रमुख दावेदार म्हणून रशीदभाईंकडे बघितलं जात आहे। रशीदभाई, काय पहिली आपली प्रतिक्रिया आहे, कशा पद्धतीने या यशाकडे बघताय? पहिले तर आपण जनतेचा आभार मानू, जेवढे मतदान त्यांनी जेवढी सीट आम्हाला दिला आणि जेवढी निवडून येतील सर्वपेक्षा त्यांचा आम्ही आभार मानतोय आणि आमचा पक्ष एक नंबर राहील असा आम्हाला वाटतोय। आता पूर्ण निकाल आलेला नाही, आल्यानंतर बाकीचे बोलणं करू आम्ही। मला सांगा की 43 ही मॅजिक फिगर आहे आणि आपण जवळजवळ आता 30-35 जागांवर आघाडीवर आहोत, तिथपर्यंत आपण जाणार आहोत। मदत जी लागेल थोड्याफार जागांची, तर कोणाला आपण बरोबर घेणार, राष्ट्रवादीला घेणार की शिवसेनेला? निकाल नंतर आपण चर्चा करू याची बद्दल। निश्चितपणे पण इथे राष्ट्रवादीचं आणि आपलं काँग्रेसचं अजिबातच जमत नाही, दोघं विरोधात लढतात, मग हे एकत्र येण्याची शक्यता किती? नाही, निर्णय पूर्ण येऊ द्या तुम्ही, त्याच्यानंतर आपण याच्याबद्दल बोलू। आपण महापौर पदाचे दावेदार असणार आहे ना, जर एक नंबर आमचा पक्ष राहिला तर, नाही राहिला तर आम्ही कोणाला स्वतः असणार आहे, मी स्वतः उमेदवार आहे। मला सांगा की खरं तर जी काही मालेगाव महानगरपालिकेची आत्ताची परिस्थिती आहे, प्रचंड शहरामध्ये समस्या आहे, अनारोग्याची समस्या असेल, इथली स्वच्छतेचा प्रश्न आहे, अनेक विषय आहेत अतिक्रमणापासून। खरं तर आपणही यापूर्वीच्या काळात सत्तेत होतात, लोकांची नाराजी होती असं म्हटलं जात होतं, मग आता या निकालाकडे आपण कसं बघताय? आम्ही सत्तेमध्ये होतो आणि आम्ही काम केलं कॉर्पोरेशनमध्ये। मागे मी 10 वर्ष आमदार राहिलो, तेव्हा आमच्या इथे भरपूर आम्ही विकास कामे केलेलं आहे। कमीत कमी 10 कोटी 1000 कोटीचं काम इथं मालेगावमध्ये आम्ही केलेलं आहे सरकारकडून। आणि महापौर माझी पत्नी होती तेव्हा आम्ही भरपूर काम केलेले आहे, त्याची पावती लोकांनी आमदार म्हणून माझ्या चिरंजीवाला दिलेली आहे। भाई, पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारतोय की इथे सत्तेत बरोबर घेण्याची वेळ आली तर आपण कुणाला बरोबर घेणार? MIM-ला घेणार की शिवसेनेला घेणार की राष्ट्रवादीला घेणार? 271 मते अब्दुल गफ्फार गब्बर नाही, आता पूर्ण निकाल येऊ द्या, त्याच्यानंतर आपण बोलू। आपण बघू शकतो रशीदभाई, खरं तर सत्तेची गणितं जी आहेत, सत्तेच्या गणित अजून उघडकीस करायला तयार नाही, कारण याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत। इथे राष्ट्रवादीची आणि काँग्रेसची कुठली युती होण्याची शक्यता नाही, कारण ते इथले मुख्य प्रतिस्पर्धी आहे। त्याच्यामुळे काँग्रेसला आता सत्तास्थानापर्यंत जायचं असेल तर छुप्या पद्धतीनं शिवसेना भाजपची किंवा सरळपणे MIM-ची मदत घेणं हे क्रमप्राप्त ठरणार आहे। निकाल कसे लागतात याच्यावर मालेगावच्या येणाऱ्या काळातलं सत्ताकारण अवलंबून आहे, परंतु रशीदभाईंचं नाव हे महापौर पदासाठी सध्याच्या घडीला सर्वात आघाडीवर आहे। कॅमेरामन किरण कटारेसह सागर वैद्य, ABP माझा, मालेगाव।